मित्रांनो, HIS 220 म्हणजेच आधुनिक भारताचा इतिहास या विषयाचा हा तिसरा व्हिडिओ आहे. या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुस्तक तिसरे ब्रिटिश शासनाचा इतिहास आणि घटनात्मक विकास 1858 ते 1950 या तिसऱ्या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत. तर आता आपण तिसऱ्या पुस्तकाची घटकवार ओळख करून घेऊ. घटक तिसऱ्या पुस्तकाचा घटक पहिला नाव आहे लष्करी प्रशासनातील बदल. लष्करी प्रशासनातील बदल या घटकात आपण पुढील मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. 1857च्या बंडाचा अयशस्वी प्रयत्न, ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली, भारताचे प्रशासन आपल्या हाती घेतले, प्रशासनात हळूहळू महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले, त्यातून बदल होऊन प्रशासन कसे उभे राहू शकले इत्यादी विषयांचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. 1857च्या उठावानंतर भारतातील लष्करात झालेले बदल सांगता येणे. दुसरं उद्दिष्ट आहे भारतीय लष्कराचे ब्रिटिशीकरण का व कसे करण्यात आले ते सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावर भारतीय लष्कराचे ब्रिटिशीकरण म्हणजे काय थोडक्यात लिहा. हा प्रश्न मे 2009 आणि मे 2012च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. तसेच भारतमंत्रींचे अधिकार व कामाचे स्वरूप लिहा. हा प्रश्न मे 2012च्या परीक्षेत विचारला गेला. अशा प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न मार्गदर्शकात दिलेले आहेत. इथे आपला पहिला घटक संपतो. पुढे घटक दुसरा. दुसऱ्या घटकाचं नाव आहे न्यायालयीन प्रशासन. न्यायालयीन प्रशासन या घटकामध्ये ब्रिटिशांनी न्यायव्यवस्था व न्यायदानात एकजिन्सीपणा आणला, एकसूत्रता आणली, तरीसुद्धा न्यायदानात पक्षपाती धोरण अवलंबिले इत्यादी मुद्द्यांचा विचार करणार आहोत. आणि अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. ब्रिटिशांच्या पूर्वीची भारतातील मध्ययुगीन न्यायव्यवस्था स्पष्ट करता येणे. 2. ब्रिटिश राजवटीने भारतातील न्यायव्यवस्थेत कोणते बदल केले ते सांगता येणे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे ब्रिटिशांनी भारतात खरोखरच कायद्याचे राज्य निर्माण केले का याची चर्चा करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे ईस्ट इंडिया कंपनीने प्रशासन निर्माण करण्यासाठी कोणत्या भक्कम योजना केल्या, तसेच अशाच प्रकारचे महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न व त्यांची उत्तरे मार्गदर्शकात दिलेली आहेत. इथे घटक संपतो. पुढे घटक तिसरा ब्रिटिशांचे केंद्रीय प्रशासन.
घटक तिसऱ्याचं नाव आहे ब्रिटिशांचे केंद्रीय प्रशासन. ब्रिटिशांचे केंद्रीय प्रशासन या घटकामध्ये ब्रिटिशांनी भारतीय वसाहतीचे प्रशासन आपल्या हाती घेतले. इंग्लंडमधील भारतमंत्री या सर्व प्रशासनाचा प्रमुख होता. त्याच्या आदेशानुसार भारतामध्ये व्हाईसरॉय कारभार पाहत असे. कार्यकारी परिषद त्याला मदत करीत असे. प्रत्यक्षात व्हाईसरॉय व भारतमंत्री हेच भारतीय प्रशासनाचे सर्वाधिकारी होते. इत्यादी मुद्द्यांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. ब्रिटिश राजवटीचे केंद्रीय प्रशासन कोणत्या स्वरूपाचे होते ते सांगता येणे. दुसरं उद्दिष्ट आहे ब्रिटिश केंद्रीय प्रशासनातील विविध घटक व त्यांचे कार्य स्पष्ट करता येणे. तिसरं उद्दिष्ट आहे प्रशासकीय यंत्रणेतील नोकरशाहीची भरती कशी होत असे ते स्पष्ट करता येणे. आणि चौथं उद्दिष्ट आहे ब्रिटिश प्रशासनाच्या प्रमुख ध्येयधोरणांचा परिचय करून देता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे ब्रिटिशांच्या केंद्रीय प्रशासनाचे स्वरूप स्पष्ट करा. हा प्रश्न आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे तसेच संभाव्य प्रश्न धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शकामध्ये देण्यात आलेले आहेत. इथे घटक संपतो. पुढील घटक ब्रिटिशांचे प्रांतीय प्रशासन. घटक चौथा आहे ब्रिटिशांचे प्रांतिक प्रशासन. ब्रिटिशांचे प्रांतिक प्रशासन या घटकामध्ये ब्रिटिशांनी हळूहळू फेररचना करून नवे प्रांत निर्माण केले. प्रांतांचे प्रशासन गव्हर्नर, लेफ्टनंट गव्हर्नर किंवा चीफ कमिशनर यांच्याकडे सोपविले. मदतीसाठी कार्यकारी परिषद देण्यात आली. त्यातूनच कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. इत्यादी मुद्द्यांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आली आहेत. 1. ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रांतिक प्रशासनाचे स्वरूप स्पष्ट करता येणे. 2. 1858च्या सत्तांतरानंतर प्रांतिक प्रशासनातील बदलांची माहिती देता येणे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे ब्रिटिशांच्या प्रांतिक प्रशासन पद्धतीचे स्वरूप स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावर ब्रिटिशकालीन भारतातील ब्रिटिशकालीन भारतातील प्रांतिक सनदी सेवांसंबंधीची माहिती लिहा. अशा प्रकारचे इतर काही संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे धमाल प्रकाशनाच्या या मार्गदर्शकामध्ये दिलेली आहेत. इथे आपला चौथा घटक संपतो. आता घटक पाचवा. पाचव्या घटकाचं नाव आहे राणीचा जाहीरनामा व 1858चा कायदा. राणीचा जाहीरनामा व 1858चा कायदा या घटकात 1857चा उठाव ब्रिटिशांनी दडपला. कंपनीला सत्ता गमवावी लागली. 1858चा कायदा करण्यात आला. ब्रिटिश पार्लमेंटने इंग्लंडच्या राणीच्या वतीने भारताचा कारभार हाती घेतला. राज्यव्यवस्था व धोरण यात लक्षणीय बदल घडवून आणला. इत्यादी घटनांचा आढावा घेणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. 1858 पूर्वी कंपनीचे धोरण कसे होते व त्यातील नंतरचा बदल सांगता येणे. 2. राणीचा जाहीरनामा काय होता व त्यातील धोरणात्मक बदल सांगता येणे. 3. राणीच्या जाहीरनाम्याचे चिकित्सक मूल्यमापन करता येणे. आणि चौथं उद्दिष्ट आहे 1858च्या कायद्याचे चिकित्सक मूल्यमापन करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे इसवी सन 1858च्या कायद्यातील तरतुदी लिहा. 1858च्या कायद्यातील तरतुदी लिहा हा प्रश्न नोव्हेंबर 2006 आणि मे 2012च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. तसेच
राणीचा जाहीरनामा माहिती लिहा. राणीचा जाहीरनामा माहिती लिहा हा प्रश्न ऑक्टोबर 2009 आणि मे 2010 विचारला गेला. अशाच प्रकारचे उद्दिष्टांवर आधारित संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न मार्गदर्शकामध्ये दिलेले आहेत. इथे आपला 5वा घटक संपतो. पुढे 6वा घटक केंद्रीय कार्यकारी मंडळाचा विकास. घटक 6वा केंद्रीय कार्यकारी मंडळाचा विकास. या घटकात केंद्रीय मंत्रिमंडळात भारतीय सदस्यांचा केलेला समावेश, हिंदू मुस्लिमांमध्ये निर्माण झालेली तेढ, खाते वाटपाची सुरू झालेली पद्धती, सर्व सूत्रे गव्हर्नर जनरलच्या हाती इत्यादी मुद्द्यांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आली आहेत. 1. 1858च्या सुमारास केंद्रीय कार्यकारी मंडळाचे स्वरूप कसे होते ते सांगता येणे. 2. केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या रचनेत व स्वरूपात झालेले बदल स्पष्ट करता येणे. आणि 3रं उद्दिष्ट आहे 1858 ते 1909 या काळात झालेल्या बदलांचे मूल्यमापन करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावरून केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या विकासाची प्रक्रिया स्पष्ट करा हा प्रश्न व इतर असे संभाव्य प्रश्न मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. इथे घटक 6वा संपतो. 7व्या घटकाचं नाव आहे मोर्ले-मिंटो सुधारणा. मोर्ले-मिंटो सुधारणा या घटकामध्ये मोर्ले-मिंटो कायद्याने निवडणुकीचे तत्त्व मान्य केले, परंतु मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघाचे अधिकार दिले. त्यामुळे चळवळीत दुफळी निर्माण झाली इत्यादी मुद्द्यांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. मोर्ले-मिंटो सुधारणांची पार्श्वभूमी समजावून सांगता येणे. 2. 1909च्या सुधारणांनी घटनात्मक बदल घडविले कसे ते स्पष्ट करता येणे. 3रं उद्दिष्ट आहे मोर्ले-मिंटो कायद्याचे मूल्यमापन करता येणे. आणि 4थं उद्दिष्ट आहे मोर्ले-मिंटो सुधारणांबाबत काय प्रतिक्रिया झाली ते सांगता येईल. या उद्दिष्टांच्या आधारावरून मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्यातील तरतुदी स्पष्ट करा हा प्रश्न मे 2006, मे 2007, ऑक्टोबर 2007, मे 2011 आणि मे 2013च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला. त्याचप्रमाणे मोर्ले-मिंटो सुधारणांचे चिकित्सक मूल्यमापन करा. मोर्ले-मिंटो सुधारणांचे चिकित्सक मूल्यमापन करा हा प्रश्न मे 2006, मे 2007, मे 2009, ऑक्टोबर 2009, मे 2010, मे 2011 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. अशाच प्रकारचे उद्दिष्टांवर आधारित संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. इथे आपला 7वा घटक संपतो. 8व्या घटकाचं नाव आहे मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा. घटक 8वा मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा. मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा या घटकामध्ये आपण प्रांतांच्या कारभारात भारतीयांना सहभाग देण्यात आला. भारत मंत्री मॉन्टेग्यू व गव्हर्नर जनरल चेम्सफोर्ड यांनी पुढाकार घेऊन कायदा केला. हा कायदाच मॉन्टफोर्ड कायदा म्हणून पुढे अंमलात आला. या कायद्याचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. मॉन्टफोर्ड कायदा होण्यास कारणीभूत परिस्थितीचं स्पष्टीकरण करता येणे. 2. मॉन्टफोर्ड कायद्यातील तरतुदी सांगता येणे. 3.
या कायद्याचे मूल्यमापन करता येणे. आणि चौथं उद्दिष्ट आहे कायद्याविषयी भारतीयांची प्रतिक्रिया स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे इसवी सन 1919च्या कायद्याची वैशिष्ट्ये लिहा. हा प्रश्न मे 2007 आणि ऑक्टोबर 2007च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. तसेच मॉन्टफोर्ट सुधारणा कायद्याचे मूल्यमापन करा. मॉन्टफोर्ट सुधारणा कायद्याचे मूल्यमापन करा. हा प्रश्न मे 2007, ऑक्टोबर 2007 आणि मे 2008च्या परीक्षांमध्ये विचारला गेला होता. असेच इतर काही संभाव्य व महत्त्वाचे प्रश्न जे उद्दिष्टांवर आधारित आहेत त्यांची उत्तरे मार्गदर्शकामध्ये दिलेली आहेत. इथे आपला घटक 8वा संपतो. 9व्या घटकाचं नाव आहे नेहरू अहवाल. घटक 9वा नेहरू अहवाल व गोलमेज परिषद. नेहरू अहवाल व गोलमेज परिषद या घटकात भारतीयांच्या घटनात्मक आकांक्षा स्पष्ट करणारा नेहरू अहवाल आणि भारतीयांशी घटनात्मक सुधारणांबाबत चर्चा करण्यासाठी इंग्लंडमधील ब्रिटिश सरकारने भरवलेल्या गोलमेज परिषद यांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. नेहरू अहवाल व गोलमेज परिषदांची पार्श्वभूमी सांगता येणे. 2. नेहरू अहवालाचे स्वरूप स्पष्ट करता येणे. 3. नेहरू अहवालाचे महत्त्व सांगता येणे. आणि 4. 3 गोलमेज परिषदांचा आढावा घेऊन त्यांचे परिणाम व प्रतिक्रिया सांगता येणे. ह्या उद्दिष्टांची पूर्ती करणारे काही महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. इथे घटक 9वा संपतो. घटक 10वा 1935चा कायदा. घटक 10वा नाव आहे 1935चा कायदा. 1935चा कायदा या घटकामध्ये 1935मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारत सरकारविषयक कायदा संमत केला. या कायद्याने भारताला जबाबदार व स्वायत्त सरकार देण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले. या घटकात हाच विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आली आहेत. 1. 1935च्या कायद्यातील तरतुदी स्पष्ट करता येणे. 2. या कायद्याचे मूल्यमापन करता येणे. आणि 3रं उद्दिष्ट आहे कायद्याबाबत भारतीयांची प्रतिक्रिया स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावर 1935च्या सुधारणा कायद्याचे मूल्यमापन करा. हा प्रश्न मे 2005, मे 2006, नोव्हेंबर 2006, मे 2009 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. तसेच प्रांतिक स्वायत्तता माहिती लिहा. प्रांतिक स्वायत्तता माहिती लिहा हा प्रश्न मे 2005 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. अशाच प्रकारचे काही महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न जे उद्दिष्टांवर आधारित आहेत त्यांचा समावेश धमाल प्रकाशनाच्या या मार्गदर्शकामध्ये करण्यात आलेले आहेत. इथे घटक 10वा संपतो. 11व्या घटकाचं नाव आहे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी घटनात्मक हालचाली.
घटक 11 स्वातंत्र्यप्राप्तीसाठी घटनात्मक हालचाली 1939 ते 1947. या घटकात दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंडची झालेली कोंडी, महात्मा गांधींची 1942च्या चले जाओच्या आक्रमक पवित्रा, सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेनेची आघाडी, हिंदू मुसलमानांमध्ये वाढलेली तेढ, मुस्लिम लीगच्या कारवाया, 1947चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा इत्यादी मुद्द्यांचा या घटकात विचार करण्यात आला आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. 1939 ते 1947 या काळात स्वातंत्र्यासाठी कोणत्या योजना मांडण्यात आल्या. 2. 1939 ते 1947 या काळातील घटनात्मक हालचाली सांगता येणे. 3रं उद्दिष्ट आहे या योजनांचे फलित काय झाले ते स्पष्ट करता येणे. आणि 4थं उद्दिष्ट 1947चा भारतीय स्वातंत्र्य कायदा काय होता ते स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावर 1939 ते 1947 या काळातील घटनात्मक विकासाचा वृत्तांत लिहा. हा प्रश्न ऑक्टोबर 2007 आणि मे 2013च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. त्याचप्रमाणे माउंटबॅटन योजनेतील तरतुदी स्पष्ट करा हा प्रश्न मे 2012च्या अंतिम परीक्षेमध्ये विचारला गेला होता. असेच इतर काही संभाव्य व महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. इथे घटक 11वा संपतो. पुढे घटक 12वा. 12व्या घटकाचं नाव आहे घटना समिती घटक 12वा नाव आहे घटना समिती व राज्यघटनेची निर्मिती. घटना समिती व राज्य घटनेची निर्मिती या घटकामध्ये स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा व तिच्या निर्मिती प्रक्रियेचा विचारप्रवाह व्यक्त झालेला आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. घटना समितीची कल्पना भारतात केव्हा व कशी रुजली ते सांगता येणे. 2. घटना समितीची निर्मिती कशी झाली ते सांगता येणे. 3. घटना समितीची रचना स्पष्ट करता येणे. 4. घटना निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करता येणे. आणि 5वं उद्दिष्ट आहे भारतीय राज्यघटनेची वैधानिक व ऐतिहासिक वैशिष्ट्ये स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावर भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये लिहा. हा प्रश्न मे 2005, नोव्हेंबर 2006, ऑक्टोबर 2009 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. त्याचप्रमाणे भारताच्या घटना समितीची माहिती लिहा. भारताच्या घटना समितीची माहिती लिहा हा प्रश्न मे 2006, नोव्हेंबर 2006 आणि ऑक्टोबर 2009च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. अशाच प्रकारचे उद्दिष्टांवर आधारित काही महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न व त्यांची उत्तरे धमाल प्रकाशनाच्या या मार्गदर्शकामध्ये दिलेली आहेत. इथे आपलं पुस्तक 3 संपते आणि HIS 220च्या पुस्तकाचा धावता आढावाही संपतो. मित्रांनो, पुढील पानांमध्ये मे 2005 पासूनच्या पुढील वर्षांच्या काही प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या त्या जोडल्या आहेत. संदर्भासाठी आपणास त्याचा उपयोग होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, HIS 220 या आधुनिक भारताचा इतिहास विषयाच्या मार्गदर्शकाची ही झाली सविस्तर धावती ओळख. प्रत्यक्ष मार्गदर्शकात तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. तसेच 2005 पासूनच्या प्रश्नपत्रिकाही उपलब्ध होतील. हे
हे तीनही व्हिडिओ आपणास आवडले असल्यास लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे धमाल प्रकाशनाच्या आम्ही प्रकाशित केल्या गेलेल्या मार्गदर्शकांची माहिती आपणास सर्वात प्रथम मिळेल. तसेच कॉमेंट सेक्शनच्या खाली काही लिंक्स दिलेले आहेत, त्या अवश्य पहा. म्हणजे धमाल प्रकाशनाच्या सर्व मार्गदर्शकांची आणि पुस्तक विक्रेत्यांची संपूर्ण यादी आपणास पाहावयास मिळेल. तर मग विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटू द्वितीय वर्षाच्या HIS 221च्या म्हणजेच आधुनिक जगाचा इतिहास ह्या विषयाच्या मार्गदर्शकाच्या व्हिडिओच्या अभ्यासात. तोपर्यंत धन्यवाद.